आता पाहूयात नाशिकमधल्या टॉप 5 बातम्या। नाशिकच्या देवळातील बिंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावर 4 चाकीला आग लागली। यावेळेस चालकाने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। नाशिकात सिग्नल तोडला नाही म्हणून कार चालकानं पाठलाग करत 2 तरुणांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। कार चालकानं बाईकला 2 वेळा धडक दिली आणि तिसऱ्यांदा कार थेट बाईकवरच चढवली। फरार कार चालकाचा पोलिसांनी अटक केली असून ही घटना हेल्मेटच्या कॅमेरामध्ये कैद झालेली आहे। राज्याचे मुख्य सचिवांनी आज आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला। त्र्यंबकेश्वरच्या आराखड्याला अंतिम रूप देण्याची तयारी सुरू झालेली आहे। 29 एप्रिलला चौंडीमध्ये होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर शहराच्या आराखड्याचे सादरीकरण केले जाणार आहे। नाशिकच्या बागलाणमधील मोरानो गावात गॅस सिलेंडरच्या स्फोटामध्ये 10 घरे जळून खाक झालेली। यामध्ये 8 शेळ्या मृत्युमुखी पडल्या तर घरातील संसारोपयोगी सर्व साहित्य जळून खाक झालं। ही घरं आदिवासी बांधवांची असून मदतीसाठी त्यांनी मदत मागितलेली आहे। त्र्यंबकेश्वर साधू हत्या प्रकरणी अजय गमे आणि वाळू कसबेला 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। या दोघांच्याही साधूच्या हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये साधूचा मृत्यू झाला होता। साधूला मारहाण करतानाचा सीसीटीव्ही कैद झालेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून पहलगाम हल्ल्याने संपूर्ण देश हळहळतोय आणि या हल्ल्यावेळी अनेकांचे जीव गेले, पण त्यातही दैव बलवत्तर म्हणून बचावलेला 28 जणांचा एक ग्रुपही आहे। दापोलीतील पती पत्नी त्यातीलच एक जे सुखरूप बचावलेत। त्यातील चौघले कुटुंबांनी बचावाचा संपूर्ण थरार सांगितलाय। प्रशासनाने आम्हाला फुल सहकार्य केले। तिथले स्थानिक होते, नंतर काही प्राथमिक विक्रीसाठी तिथं सगळं बंद झालं होतं दुकानं वगैरे। तिथल्या लोकांनी लेडीज वगैरे आल्या, आमच्या महिलांना म्हणाल्या तुम्ही काय प्रॉब्लेम असेल तर आमच्याकडे या, तुम्ही थोडं फ्रेश व्हा आणि घाबरू नका अजिबात। घाबरण्याचं कारण नाही, इथे काय तसं होत नाही। काय झालं असेल तर अजून काय तोपर्यंत निश्चित काय झालं हे कळलं नव्हतं। मग नंतर एक अर्धा तासानंतर फायरिंग झालं, हे झालं सगळ्यानंतर आर्मी गेल्यानंतर हे सगळं कळलं आणि नंतर आम्ही श्रीनगरला रवाना झालो आणि श्रीनगरवरून सकाळी आमचं फ्लाईट होतं। मग काल आम्ही लगेच श्रीनगर टू चंदीगड आणि चंदीनगर टू पुणे, आज आम्ही आपलं दापोलीला आमच्या मूळ गावी सुखरूप पोहोचलो। आणि आता पाहूयात पुण्यातल्या टॉप 5 बातम्या। पुण्यातील मावळच्या साळुंबरेमध्ये ग्रामदैवत भैरवनाथ महाराज आणि बापूजी बुवा महाराजांच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। त्यानिमित्तानं कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळेस भाविकांचा कीर्तनाला मोठा प्रतिसाद मिळाला। पुणे जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये सरपंच पदासाठी आरक्षण सोडत पार पडली। 628 पैकी तब्बल 316 ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच नेमले जाणार आहेत। त्यामुळे ग्रामीण महिलांचा स्थानिक प्रशासनामध्ये वावर वाढणार आहे। तसेच सक्षमीकरणाच्या दिशेने हे महत्त्वाचं पाऊल ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भर कार्यक्रमात लावणी कलावंतांकडून निषेध आणि संताप व्यक्त करण्यात आला। दौंडमधील कार्यक्रमामध्ये लावणी कलावंत आणि रील स्टार हिंदवी पाटील हिनं पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या। यावेळेस प्रेक्षकांनी सुद्धा हिंदवीच्या घोषणाबाजीला प्रचंड प्रतिसाद दिला। लवकरच आपल्या शहीद झालेल्या सगळ्यांना न्याय मिळावा। पिंपरी चिंचवड शहरातील आनंदनगर झोपडपट्टीला भीषण आग लागलेली आहे। झोपडपट्टीतील आतील भागामध्ये आग लागल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक विभागाला अडचणी येत होत्या। मात्र पाईपलाईन आणि फायर होसच्या सहाय्याने अग्निशामक विभागाने काही तासांच्या आतच आग आटोक्यात आणली। या आगीमध्ये मनुष्यहानी झाली नसली तरीही वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे।